बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक कारणामुळे जवळपास 80 लाख महिला या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी कोणकोणती कारणे आहेत बघा। ज्या महिलांच्या घरी किंवा कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, जी महिला सरकारी नोकरीवर आहे, कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती जर सरकारी कर्मचारी असल्यास त्या महिलेला या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाखो महिलांची लाडकी बहीण योजनेतून नावे वगळण्यात आलेली आहे। वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती, त्यामुळे त्यांचे नाव अपात्र करण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुरुवातीला निकष ठरवले होते त्यामधील निकष म्हणजे ज्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत असे आपण या महिलांना योजनेचा लाभ घेत असल्याने आढळून आले, त्यामुळे त्या महिलांचे नाव योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारच्या ह्या ज्या अटी आहेत त्या सांगितल्या गेलेल्या होत्या। तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र आहात तर काय करायचे आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचा अर्ज पात्र असून सुद्धा त्यांच्या चुकीच्या पद्धतीने नाव जर योजनेतून हटवले असेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेजी यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की त्याची पडताळणी चालूच आहे। ज्या महिला खरंच या योजनेमध्ये पात्र असतील व काही तांत्रिक कारणामुळे किंवा अपात्र यादीमुळे नाव आले असेल तर त्या महिलांना आता काळजी करू नका, लवकरच त्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, पडताळणी होणार आहे, महिला पात्र यादीमधील येतील। योजनेमध्ये जर तुमच्या यावेळेस अपात्र यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या अर्जामध्ये किंवा ई केवायसी मध्ये कोणतीही चूक नसेल किंवा निकषामध्ये पूर्णमध्ये बसत नसाल तर तुमचं नाव, तुम्ही निकषामध्ये पूर्णपणे बसत असाल तर तुमचं नाव पडताळणी नंतरही परत पात्र यादीमध्ये घेतले जाईल आणि मागील हप्ते देखील पुढील हप्ते देखील सुरळीतपणे चालू राहतील, असं अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरी योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे त्यांनी तातडीने याबाबत महिला बालविकास विभागाकडे संपर्क साधावा व प्रकरणाची विभागाकडून पडताळणी करण्यात येईल याची माहिती मी ग्वाही देते, असे अदिती तटकरे आणि आपले लाडके देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। अशा प्रकारची खूप महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।